बघा शेतकरी मित्रांनो, आपण काल जवळपास 13 ते 14 प्लॉट व्हिजिट केले. तर त्याचबरोबर 4 ते 5 प्लॉटला आपल्याला व्हिजिट देणं झालं नाही वेळेअभावी. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. शेतकरी मित्रांनो, मी ज्यावेळेस त्या भागात येईल ना त्यावेळेस आवर्जून तुमच्या प्लॉटला मी व्हिजिट करणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, कालच्या व्हिजिटच्या दरम्यान मला एक गोष्ट जाणवली की बऱ्याच शेतकऱ्यांच्या चुका काय होत्या त्या हे सगळ्या शेतकऱ्याच्या कॉमन चुका आहेत. त्या चुका तुम्ही सुधारावं लागणार आहेत. आता त्या चुका काय आहेत बघा शेतकरी मित्रांनो, तर ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट लहान असतो ना, महिन्याचा असेल, सव्वा महिन्याचा, तर ती शेतकऱ्यांचा विषय काय होतो की त्यांच्या मुळीची वाढ असेल किंवा विकास व्यवस्थित झालेला नसतो व तुम्ही विविध खते वारंवार देत राहता. तुमची मुळी जर चालू असेल तरच ती खतं अपटेक होणार आहे ती. त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम तुमच्या प्लॉटच्या मुळीवरती कार्य करा. त्याचबरोबर विषय काय होतो की ज्या शेतकऱ्यांचं प्लॉट सध्या निस्वन चालू आहे, निस्वन झालेले आहे, या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होतो की ते जेवढ्या फण्या पडल्या त्या ॲज इट इज तेवढ्या तुम्ही फण्या ठेवताय. तर तसं न करता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर माल एक्सपोर्ट करायचा असेल तर तुम्हाला फण्यांची संख्या ही जास्तीत जास्त 10 ठेवायची आहे. मी बघितलं काल 13 ते 14 फण्या ठेवलेले शेतकरी आहेत. तर त्यांना तुम्हाला क्वालिटी भेटणार नाही. मी त्यांना तसं सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ जे शेतकरी बघत आहेत त्यांनी सुद्धा फण्यांची संख्या कमी ठेवा, फ्रूट केअर करा, तरच तुमचा माल एक्सपोर्ट होणार आहे. तुम्हाला क्वालिटीवर लक्ष द्यावं लागणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून ज्या भागाचं नाव कमेंटमध्ये जास्त येईल त्या भागात मी पुढल्या आठवड्यात व्हिजिट करत आहे. माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.